ठेवतो मग जाऊ बापू. हो ठीक आहे ठीक आहे. हो पण तरी म्हणलं 2 हात दूरच राहत जा त्या शिवलाल टोयगुडे बसून. हो पहा बरं आता सगळं काम झाबरू कोंडानं देवदास सनसनी केलं, नाव हे करून राहिला हा नाही का खेटराची पै. हा पण जाऊ दे आता, द्या सोडून त्याले, काही त्याच्या नादी लागू नका. ठीक आहे मग ठेवतो मी. ओके. सकाळी सकाळी फोन काय म्हणलं, कोणाचा फोन? त्या भावाचा होता. ते सकाळ सकाळ पेपर वाचला, हो केला फोन. आपल्या गावाची बातमी होती म्हणते ते जमुरेला पकडल्याची. हो तर त्याने झाबरूचं नाव आहे नाही, देवदासचं नाही, कोणाचंच नाही. शिवलाल टोयगुडे ढाण्या वाघ यांनी बा हे सर्व कार्य केलं, असं तसं आहे म्हणे बा. हो खरंच केलं का? तर मी म्हटलं कायचं सांगा तर काय बोला, करते एक नाव करते एक. हो असं झालं ते आता. हो ते सांगितले. पावर आता सांगा, करणारे मेले हे आता नाव करून राहिले म्हणता. म्हणजे लोकांचं घर जाऊन आपलं वांग भाजवा असं आहे ते शिवलाल. जाऊ दे आता. पण म्हणतो मी त्याला आज वावरात येतो म्हणे, ते सोयाबीन सोंगायला ती बाई आली होती. ते राहिलेल्या 2 बॅगा काढतो म्हणे. म्हणतोच त्याला मी. नाही म्हणूच नको त्याले, म्हणशील तर अजून बेंगा होईन आपला. ते राहिलेल्या बॅगा अजून राहील. हो सध्या काहीच म्हणू नको, आपोआपच लोकांना माहीतच होतच तिथे. हो जाऊ दे तिकडे, जे झालं ते होते बरोबर आहे. ते आपलं सोयाबीन निघलं मुकी बस. बाबा ठीक आहे, चुकलं नाही का? हो बरं आहे. नाही तर राहिली दिवाळी जागेवर बसा लागणार आहे सोयाबीनच्या मागं. घ्या तेवढं काढून आणि जाऊ दे तिकडे. आणि त्या नलोली घेऊन या म्हणलं सगळं. आता भांडे कुंडे मला घास नाही, आता काय नाही. घराची साफसफाई राहिली. आता म्हणलं हो झबरूले म्हणा, घेऊन ये म्हणा दिले. म्हणजे कसं आता लागलाय सुट्ट्या आता जवळपास. असं करायला नाही का? बरं मी जाईन मग त्याच्या घराकडे, सांगून देईन त्याला. हो काही हरकत नाही. आम्हाला मानमुळे साहेब आहे खोटी गोष्ट आहे का? मी काय म्हणलं तुम्हाला? याचं कामच नाही. मला माहिती नाही कोणत्या गुन्हा जायचं. फक्त हे अध्यक्ष व्हाव. एक दिवस जर हे अध्यक्ष जर झालं ना, तर मी सांगतो ना सगळं घरात घालते, पूर्ण खिशातच आहे याच्या. सांगतो ना, एक कामही फुकटात नाही करत हे. गावाचा लोक विकास तर राहील, पण गाव भकास केल्याशिवाय राहणार नाही, सांगतो मी तुम्हाला. ते तर काही सांगायचं कामच नाही ना. हो पण आपला उद्देश तेच आहे का नाही, काही ना काही आपला विकास झाला पाहिजे ना. लोकांचा तर करायचाच, पण आपलाही करावं लागेल का नाही. हो पण मी काय म्हणतो, नाव त्याचं होऊन राहिलं. उद्या जर ते आला निवडून तर मग आपलं काय नाक घासता का? काहीतरी करा जरा, डोकं चालवा जरा असं. चिल्लर माणूस जर तुम्हाला आता फाईट देऊन राहिला तर काय करावं आता? पहा बरं, आपण तर जाहिरात द्या म्हणून तुम्हाला जाहिरात नाही दिली, ते तर आता फुकटात जाहिरात करू राहिला ते. पहा बरं, करणं नाही, घेणं नाही, देणं नाही, काहीच नाही. पण तेच तर मला धडकी बसून राहील त्याची, की हे आपल्याला लय भारी जाणार आहे पुढे. हो याचा काटा कसा काढता येईल ते पाहा लागते ना. हो ना, जमून नाही राहिला ताल ते 1.5 दमडीचा शिवलाल टोयगुडे मला आता करोडपती माणसाला जर आता चॅलेंज देऊन राहिला, आणि उद्या जर समजा ते निवडून आला तर काय किती हसावेल. माझ्या घरापुढे ते आपल्या दोघांच्या घरापुढे बँड पार्टी घेऊन येते ते वाजवाले, मी सांगतो तुम्हाला. मग आता त्याच्यातून काहीतरी मार्ग सोल्युशन, काहीतरी प्रयत्न फार काय करता येईल आपल्याला ना. प्रयत्न चालूच आहेत ना आपले. आता त्याच्या घरात इस्तू टाकला, त्याच्या पोट्ट्याला बरोबर बैकोला आपण, पण तरी काय शेवटी हे उभं राहिल्याशिवाय राहत नाही काही. ते ऑटोवाला पोट्ट सांगे ना, ते उभं राहतेच म्हणे. बिना पैशानं उभा राहील. नाही नसले पैसे तरी निवडून येतील ते मग अशानं. असे जर त्यानं फंडे लढवले तर आता काय कसं करता मग? आपण भरतच ना का? कसं करा का? आताच माघार घेतलेली बरी, काय खर्चच पडता मग? जाऊ द्या ना बा, येऊ द्या त्यालेच. अरे माघार घेईन ते खादोळे कसा पुरा यायला भारी भरणार मी रामपूरवाल्याला. थांबा तुम्ही, गडबड नका करू. एक असं जमून का समजा, त्याची जी अटार नाही बबन्यान काश्या, हो यायला जर आपल्या हाताशी घेतलं, हो आपल्या मार्केटमध्ये जर यायला काम दिलं की चला बा करा तुम्ही कामं. अळद गिळत यायला देऊन दिली, एरिया आपण बेपारी अळद चलायचं नाही. करले का? त्याचं पोट्टन ते जर कव्हर केले, हो आणि त्या शिवलालचे पोट्ट आपल्या इकडे ओढलं तर लेकाचं थंडा पडून ते नाही का? हो असं जमून का? अरे खादोळे साहेब, सरपाल किती दूध पाजलं तर ते काय सोडते का ते? मग शेवटी ते त्याचं पोरगत झालं का नाही शिवलालचं, त्या पोट्ट्याला काम दिलं तुम्ही मार्केटमध्ये तरी बी. ते बबण्यात माहित नाही का? मग मेलं तर का म्हणलं साथ नाही सोडत ते. दोस्ताना असा तर असा. मग म्हणून म्हणलं त्याले बा हो कामही देऊ नका, फालतू घरात नाही घालून घेणार ती चोरं. फालतू ते तर डिटेल द्यायचं इकडलं आपलं सगळं. मग असं चालू आहे प्रचार, तसा चालू आहे प्रचार. म्हणून म्हणलं त्याला जवळच करू नका. आता रामपूरचा माणूस आहे बा, घरात घालून घेऊच नका तुम्ही. मग काय तर कोलीत भेटलं त्याला नाही का? हो बरं आता इले विचारतो बा, आता चहा घेऊन आली. हो 1 मिनिट, काय म्हणते तर? अरे म्हणलं मी काय म्हणतो, कॉफी वगैरे घ्या म्हटलं. हो काय होता विषय? अरे काय सांगा शिवलालचे कारनामे. हो आता हे बघा, एका कोणता चोराला पकडलं म्हणते. हो शेतकऱ्याला फसवणूक वेसून वाचवलं म्हणते. पायसानं त्यानं काहीच केलं नाही. केलं त्या झाबरू गोंडानं, त्या देवदास सनसनीनं, आणि नाव यानं केलं पेपरले. आता न्यूज यायली त्याची. हे आता निवडणुकीसाठी माहोल तयार करून राहिला, प्रचार करून राहिला. अशानं आपली ही सीट आता पडल्याशिवाय राहणार आहे का? अच्छा आलं लक्षात. म्हणजे समजा तो भांडवल करून राहिला त्या बातमीचं आहे ना. बरं म्हणजे त्यानं ते केलेलं नाही, नाव करून राहिला. त्याची खात्री केली ना आम्ही. मग आमच्या जवळबाला फोन केला की खरी गोष्ट आहे का? नाही म्हणे, ते काय आला म्हणे बा, ते तर मागून आला म्हणे. नाव ते करून राहिला. म्हणून म्हणलं आता हे असं जर करत तर अशानं आपल्याला मोठं भारी जाईल म्हटलं हे. म्हणजे स्वतःला शेतकऱ्याचा कैवारी समजून राहिला तो नाही, खोट्या बातमी देऊन. बरं त्याची बातमी त्याच्यावरच उलटा लागेल आपल्याला. त्याला काय वाटून राहिलं, तो खूप आता शहाणा आहे का? त्याला बा अद्दल चांगली घडवा जाता यावेळेस. मी सांगतो तसं कराच तुम्ही. काय करायचं काय नेमकं ते सांग ना तू. आपल्याला तर माहित आहे बातमी खोटी आहे म्हणून. पण सर्व लोकांना माहित नाही ना. म्हणून त्याच्या मागे आज जेवढे लोक आता उभे असतील, सगळे थिएटर घेऊन त्याच्या मागे लागले पाहिजे, असं काम आपल्याला करायचं आहे. त्याचा रामपुरात जाऊन चांगला भव्य दिव्य संध्याकाळी सत्कार घ्या. झी मीडियावर झी 22 तास आहेत आपलं घनश्याम भाऊचं, त्यांच्यावर बातमी घेऊन द्या. म्हणजे जेणेकरून त्याच्या गावातले जितके लोक आहे त्याच्यावर भडकले पाहिजे, त्याला खेटरानं घेतलं पाहिजे. लेका आम्ही केलं तू नाव करून राहिला. म्हणजे त्याचं म्हणजे त्याला तोंड दाखवायला जागा नसली पाहिजे, तोंडावर पडला पाहिजे ते. असं आपल्याला काम करायला लागेल, म्हणजे त्याचा फायदा आपल्याला होईल. त्याचं डिपॉझिट गोल होईल. याले म्हणजे समजा गोड बोलून काटा काढणे नाही का? बरं म्हणजे याले याचा सत्कार आपण घ्यायचा आणि गावाला याला खेटरानं घेते नाही का? बरं ठीक आहे ना. झाला आता घनश्याम भाऊला भेटतो आम्ही आता. लवकरात लवकर आज संध्याकाळी त्याचा कार्यक्रम आयोजित करतो. आणि एक त्याला आता फोनही करतो आणि त्याला ते 4 लाखाची धमकी देतो. मग तो 4 लाख आणून दे, म्हणजे चांगला प्रेशरमध्ये दिवसभर टेन्शन घेत राहील नाही का?
ते पण एक त्याला टेन्शन देत चला. हो, कोर्टाच्या मी नोटीस पाठवणार आहे म्हणा आता वकिलाच्या, असं तसं धमकी देऊन दे त्याला. बस 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 करतो आता, काय करास ते. हो बस उद्या हे निवडणुकीचं नावच घेणार नाही आता. हो ठीक आहे, पाहतो मग. नाही नाही नाही, आपलं काहीच नाही त्याच्यात रो. ते कसं आता ते घडून आलं असं म्हणलं लागन ते. हो आपलं असं म्हणजे हे नाही म्हणत आपण की आपण स्वतःच केलं बा. हो, गाव करी ती राव न करी असं झालं. ते सगळ्या गावाचं सहकार्य होतं याच्यात, म्हणून ते कार्य होऊ शकलं. तसं काहीच नाही ते. नाही नाही, ती तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. मला माहिती आहे ना कोण काय केलं. तर आमच्या गावातल्या पोट्टेला माहिती आहे ना राजागिनीच्या, की बा शिवलाल भाऊ टोयगोटेनंच काम केलेलं आहे. आम्ही आता बसलो ना पारावर. मग आताच बातमी वाचली, म्हणलं अभिनंदन करासाठी तुम्हाला फोन केला. की खरं सांगतो ना, आमचा ढाण्या वाघ म्हणजे ढाण्या वाघच आहे. कोणी किती काही वाघ आणले तरी आमच्या ढाण्या वाघाची बरोबरी करू शकत नाही. म्हणून म्हणतो यावेळेस तुम्ही बाबा कोणत्या हालतीत जिल्हा परिषद अध्यक्ष झाले पाहिजे बरं. हो उभं राहाच तुम्ही कोणत्या हालतीत. तेच म्हणून राहिलो. नाही काय सांगतो तुम्हाला, राजेगाववाल्याचा फोन आला होता. हो तुम्ही उभे राहाच म्हणे, पण आपल्याला कसं आहे पैसाही पुरवायला तयार आहे. ते सगळं बिलकुल तुम्ही काहीच नाही. गाड्या पाठवतो म्हणते, 25-30 गाड्या प्रचाराले रोज पाठवतो म्हणे, पण आपल्याला नाही करणार ते. मग काय आपल्याला कसं आहे राजकारणात पळायचंच नाही. हो समाजकारण हेच महत्त्वाचं आहे. हो समाजाची सेवा करणं हे आपलं काम आहे. बस बाकी आपल्याला काय घेणं देणं नाही. नाही नाही बा, आम्ही उपोषण करू. शिवलाल भाऊ सांगून राहिले तुम्हाला. मग विकास पुरुष तुम्हीच आहे आणि तुम्ही सर्कलचा विकास करू शकता. म्हणून आमचा सगळा पाठिंबा तुम्हाला आहे. सगळे पोट्टे आम्ही तुम्हाला भेटायला येणार आहोत, नाही तर उपोषणाला बसणार आहोत तुम्ही जर उभे नाही राहिले तर. खर्च सगळं आम्ही करू. राजागिनीचे पोट्टे आहेत, अजून बाकी 2-4 गावाचे पोट्टे आहेत. आम्ही त्याला सगळ्याला घेऊन येतो. सांगू राहिलो आता दादा. ठेवतो फोन आता. आणि अभिनंदन तुमचं बातमी आल्याबद्दल. ओके. म्हणलं भूषण, चेतन पाहिलं का म्हणला. हो किती प्रेमा लोकांचं. फोन करून लोक आपला म्हणजे कौतुक करून राहिले. हो पण जाऊ दे, आपल्याला काही राजकारणात पळायचं नाही. हो त्या भानगडीत पळणं नाही. हो जाऊ दे तिकडे. ते झालं म्हणा, पण असं कोणतं काम केलं तुम्ही. तुमचं अभिनंदन आणि हे ते काय केलं काय म्हणलं तुम्ही असं. कोणतं काम केलं बाबा तुम्ही. काही नाही, ते आपली बातमी नाही का ते जंबुरा. हो त्याला पकडलं नाही का, आम्ही गेलो नव्हतो का ते. हो ते बातमी त्यात नाव असेल माय. मग त्यानं म्हटलं असं बा शिवलाल भाऊ होते वाटते याच्यात, म्हणून त्यानं फोन केला. हो ते आहे ती बातमी, काही विशेष नाही ते. हो अशा चालूच राहते चिल्लर चिल्लर गोष्टी, काही लक्ष देऊ नका. बरं मी काय म्हणतो, आज आपलं सोयाबीन काढणं आहे बरं. हो आता आपली गंजी तयार आहे बबनरावची. आज सोंगणं झालं की बस झाला. तिन्ही गंजी आज काढून घ्या तुम्ही. हो मशीन आहे ना रिकामी आज. तेच म्हणलं, सकाळची मावली भाऊची एक गंजी. हो तेवढी काढली की मग येऊन जातो मग. हो किती 12-1 वाजता येतो मग आम्ही. 12 वाजेपर्यंत येऊन जा तुम्ही. आपली गंजी काढणं सुरू करा. तोपर्यंत मग बबनरावचं होऊन जाते सगळं. आणि राहिलं मग फक्त शांताराम भाऊचं ते 2 बॅगा ती बी काढून घ्यायचे आजच. म्हणजे त्याचे आपण पैसे घेतलेले आहे सगळं आता क्लिअरच करून टाकू आज. बरोबर ठीक आहे ना. मग येऊन जातो आम्ही. तुमच्या वावरात येतो पहिले, नंतर मग काशीनाथ भाऊचं काढतो आणि मग माझ्या वावरात समजा. हो हे मावली भाऊचं झालं की. तर या मग आता. हो आम्ही निघतो लवकर, जरा जाणं आहे. काशीनाथला आवाज देतो मी. चालले जातो पटकन सोंगाले. बाय येतच मागून भाकरी घेऊन. जा मग तुम्ही जा आता मशीनवर जा, आम्ही जातो आता. बरोबर हो ठीक आहे. फक्त मी काय म्हणतो, पाहिजे म्हणलं कोणाच्या बैकात येऊ नका तुम्ही. निवडणुकीचं लोक आहे पा उभेरा करते तर. हे आता हे पोट्टे आले ते यायचं आहे पा. तुम्ही काही खरं म्हणू नका, नाही तर बसताना आपलं उभंच राहू ना. डोक्यात आणू नका ते. अरे मी काय म्हणून राहिलो का तुम्हाला, लोकच म्हणतात ना, म्हणून आपल्याला का पैसा खर्च करायला लागते काय. पण आता आपल्याला राहणंच नाही ना. म्हणलं का मी तुला राहतो म्हणून. पण हे लोक जबरदस्ती करते, नाही तर मला तर इच्छाही नाही. जा तुम्ही या राजकारणात नका पडत जाऊ तुम्ही. हो जा, काय करायचं ते पाहू आपण पुढे. जा तुम्ही मशीनवर, आम्ही जातो इकडे. चला ना बाबा बबनराव, अजून झालंच नाही का तुमचं. येतात ना बाया न्यारीच्या भाकरी घेऊन पटकन आपलं सोंगू. 12-1 वाजेपर्यंत नंतर शांतारामचं क्लिअरच करून टाकून आज आता फायनल. एक तर मशीन येऊन राहिली आपल्यावर आहे ना आता. म्हणजे मोकळं झालं पाहिजे ना 12 वाजे लोक आपलं. हो ना. बस आता जरा 2 घास खातो मी. बसा ना तुम्ही 2 मिनिटं. हो मी आणतो 2 खुर्ची आणतो. बसा तुम्ही दा. बस 5 मिनिटात जरा जेवलो की निघाले मग. आला अजून फोन. कायच करा, पेपरला बातमी आली आपली. सर अभिनंदनच करू राहिले लोक. कायच करा. हो निघता आता हे जर आता जास्त जर यायला आपण हवा दिली तर फालतू गावातले लोक नाही भडका. आपले नाव आले म्हणते त्याच्यात नाही. हो मग काय का 1-2 फोन आले मला आता इकडून तिकडून. जाऊ दे ना, लोक गुतीला सोयाबीन आहे. कोणी पेपर वाचतही नाही आता. मग काय तसंच पडते. जाऊ दे, फोन पाहिजे का सगळ्या दिसतेच थोडी आहे. नसले तर मला टाकलं त्या पेपरवाल्यांना तिकडे. टेन्शन नको घेऊ. ते फोन कोणाचं पाय. हॅलो शिवलालजी टोयगोटे बोलतो म्हणलं. बोला कोण बोलत आहे. सोडणार रे शिवलालजी हिंती. अबे लायकी तरी आहे का तू शिवलालजी हिंती म्हणाची. लेका म्हणलं नावाला बट्टा आहे तू बट्टा. हो लेका शिवल्या टोयगोटे आहे. ढाण्यान गिन्या लेका अगवानाच्या. काम कोण करून राहिलं तू काय करून राहिला म्हणला. भल्ला मोठेपणा करून राहिला रे. पेपरला बातमी वाचली आता. खरंच लेका तो वाचवलं रे म्हणलं त्या कास्त करायला. लेका ते कोणते दुसरे ते झाबरू गोंडा आणि ते देवदास सनसनीनं काम केलं तू नाव करून राहिला लेका. लेका हराम लेका. लागली याच्या बुडाला आग लागली म्हणला. बरोबर बिलकुल आहे बा. बरोबर जिथं पाहिजे तिथं निशाणा लागला आता. अरे बा खादोडे बा, तू काय समजून राहिला म्हणलं. माही बरोबर नाही करू शकत तू. तो आपण असेल किती काही रुपया, पण हे बा पैशाचं काम नसते होत म्हणलं कुठं. त्याला दिमाग चालवा लागते म्हणलं. समजलं का. कसा बसला 12 फाटली ना तुझी. फाटली का म्हणलं. वाचली बातमी. निवड बोल का सुधारा खाय रे तू. बोल घेवडा आहे ना फक्त लेका. म्हणलं काहीच नाही. हो करत काहीच नाही तू. फक्त बोलून बोलून खपवणारा माणूस आहे तू. आम्हाला का माहित नाही का लेका. करते कोण नाव तू करून राहिला चोट्ट्या वानाच्या. हो नाला का लेका. तू तर लय करता सुधारक दिसून राहिला मला. हो पुरीला का जिल्हा परिषदला का घशात घालणारा माणूस आहे टकलेला का. खादोड्या वानाच्या. स्वतःला काय समजून राहिला बी तू. काहून तू इला का जैती कुठून आता झोमली कुठे तुई. हे बा तुले मी सांगतो ना, यावेळेस हे बा चारोखानी चित करणार आहो. डिपॉझिट जर नाही गोल करीन ना तुझ्या खादोड्या तर नाला का ध्यान ठेव तू. जाणं म्हणलं खोट्या बातम्या करून म्हणलं बा लोक गोत्यात नसते. तुला काय वाटून राहिलं. हो सगळं माहिती आहे लोकांना तू काय चीज आहे.
कायची जाय अरे म्हणलं सगळी पब्लिक आपल्या मागं आहे. तुला काय वाटून राहिलं 50 फोन आले म्हणलं सकाळपासून. तुला काय कुत्र व्यक्ती का बे चालला मोठा. राहू दे सोड म्हणलं. तुझे राजकारण नाही आहे. राजकारण करायला दिमाग लागते म्हणलं समजलं का. तू ते मार्केटची कामं कर आणि ते लोकायले म्हणलं भंडव तू. जाय म्हणलं शानपणा करू नको. ठेव फोन ठेव आता. आले का सोयाबीन सोंगायला जाणारा माणूस आणि मला धमकी देऊन राहिला तू हराम करा. काय आले का तुला हे सांगतो ना हे पब्लिक तुझ्या मागं आहे ना. हे पब्लिक काही पर्यटन तुला माहित नाही म्हणलं भाऊ. त्याला पब्लिक म्हणते मला तुला जर नाही जोड्यानं घेईन तर मला म्हणतो. पाहिन तू आज आता तुला जर नाही जोड्यानं घालला तर मला म्हणतो. तुला काय वाटते खोट्या बातम्या देऊन तू नाव करू राहिला का. थांब ना तू आता आज धैर्यच ठेवतो फक्त. जाणं भाजला पापड मोडणं होत नाही. तू काय मला धमकी देऊन राहिला. हो काहीच करू शकत नाही तू. तो ज्यानं होती ते करा. हो चॅलेंज आहे तुले. काय करू शकतो तू काय येणार आहे. तू गावात तुला पाय नाही ठेवते. पूर्ण युनिटी आहे म्हणलं आमच्या गावाला बिलकुल बा. तुला यावेळेस बिलकुल कार्यक्रमच करणार तू. थांब ना तू सत्कार घेऊन तुझ्या कार्यक्रम करतो ना संध्याकाळी. हो थांब तू ये सोयाबीन सोंगून ये तू. हो ना पाय ना तू फक्त. हो आता दिवस जाऊ दे तू. उद्यापासून राजकारण भुलशील तू. हो ठीक आहे ठेव आता बस एवढं सांगणार तुले. आणि बाकी म्हणलं 4 लाख सोय लाव म्हणलं लवकर. सोयाबीन आला का तुझे घरून पा पोते ओढून नेणार मी सांगू राहिलो का. नाही तर कोर्टाची वकिलाची नोटीस पाठवणार सांगू राहिलो तुले. पैसेच घे ना बे तू. पैसेच घे. पैशाच्या गोष्टी काय सांगू राहिला. निघू दे माझ्या सोयाबीन निघायचं आहे. निघाल्यावर अर्धी मी दे. ठसन नको जो म्हणलं. पैसेच घे तू. हो ते वकिलाची नोटीस आणि धमक्या नको देऊ म्हणले. चल ठेव फोन ठेव. सोयाबीन आल्यावर पाहू. शिरोल भाऊ एका बातमीचा असर आहे पावरती. खादोड्या पुऱ्या मिरच्या झोमल्या त्याला नाकाले. आता बा पिसायला सारखं करू राहिला ते. हो ना तिथं झालं सगळं बरोबर. पण ते 100% काळी फिरवते राजा. काही ना काहीतरी आपला गेम करते ते आता. हो काहून की आता बातमी आपली खोटी नाही तर आता पेपर आता कधी बुड्यानं वाटले का काय सांगा. एक वेळ का गावात चर्चा झाली आहे की बापा शिवलाल भाऊन स्वतःचं नाव केलं. याचं नावही नाही टाकलं. येते अंगलट आपल्याच वाटते असंही मला दिसून राहिलं आता. मग मी म्हण नाही का तुम्हाला दोघांचे नाव टाका म्हणून खाली का होईना शेवटच्या ओळीतनी. झाबरू गोडा आणि देवदास सनसनी यांचं सहकार्य लाभलं. तेवढ्यानं निपटलं असतं ना. पण आता बातमी आली सर झाला. आता काय अर्थ आहे का त्या गोष्टीचा. हो 100% वादळ आणते राजे काहीतरी. हो खादोड्या हो गावात पेटोपाटो करते. हो काहून की लोकाला का भडकून दिलं. हो हे लोक आज आपल्या मागं आहे. हो उद्या आपल्या सगळी विरोधात उभे राहते. बघण्या सांगतो तुले. लोकांची काहीच गॅरंटी नाही बरं. हो हाय तोपर्यंत आहे नाही तर काही खरं नाही. म्हणून म्हणतो आपल्याला कंदील बुड्याला लवकर भेटावं लागते. ते पेपर वाटले नसेल तर वाटू नको म्हणलं लागन. आणि त्याला म्हणलं लागन काही ना काही बा कारण सांगतो तू आता त्याच्यावर लोटा लागणी. मग लवकर चालन पटकन निपटो ते. अजून वावरात जाणार अजून. आता साफसफाई आहे ती सुरू होती बरं. बाया म्हणे लवकर या लागते म्हणे. म्हणून म्हणलं चाल चटकन पटकन निपटो लागते आता. लवकर हो राहू दे. या थैली इथंच ठेवतो मी. आणि चाल पटकन भेटून येऊ. त्याला म्हणतो पाहिजे बा निपटो हे आता. हो नाही तर ते आता गावातनी बॉम्ब फोडते खादोड्या 100%. हो सगळीकडे चर्चा होणार आहे. बरं झालं घनशंभू. बस तुमच्याच घराकडे चाललो होतो. मला आज थोडासा वेळ काढा लागते आपल्याला. हो तसं रामपूरला जायचं आहे म्हटलं. हो तो आपला शिवला टोगट नाही का त्या सत्कार घ्यायचा आहे म्हटलं आपल्या संध्याकाळी. हो जरा तुमच्या मीडियावर थोडं दाखवता त्याचं. जरासं आपल्याला जायचं आहे म्हटलं बा संध्याकाळी. सांगा आता. अरे बा मार्केटला जाणार आहे ना. आता कुठं जाता तिथं भावाला घेऊन जा तुम्ही. मी नाही ना. घेऊन जा त्याला. तो आहे ना तू सांभाळते सगळं ते. नाही ना तसं नाही ना ते. आपला शिवलाल टोयगुटेचा सत्कार घ्यायचा आहे. नाही तर जाणून बुजून. हो त्यानं कसं खोटी बातमी टाकली. हो नाव स्वतःचं केलं काम दुसऱ्यानं केलं. गावाल्याचे कसे रट्टे बसले त्याला पाहिजे. हो म्हणून आम्ही मुद्दाम सत्कार घेऊन राहिलो त्याचा. अच्छा असं आहे ते नाही. काय केलं पाहिजे ना कोणती बातमी दिली त्यानं. कायचं ते झाबरू गोणा ते सनसनीनं एका जणाला पकडलं नाव हे करून राहिला. लावला ना फोन त्याला. म्हणले का खोट्या बातम्या टाकलं. आम्हाला उलटा बोलला ते. म्हणून सगळं गाववाल्या कोण त्याला म्हणजे रट्टे बसले पाहिजे. गाववाल्याला जरा समजते मग. हो बा हे स्वतःचं नाव करू राहिला. त्या सनसनीले त्याला जरासं भडकून द्यायचं आहे आपल्याला थोड्या वेळानं. एखादा फोन त्याला येईल वपून आम्ही येऊ राहिलो बसत करायला. मग कसं सगळं गाव पेटून जाते मग. असं म्हणजे मुद्दा म्हणून तिथं सत्काराला जायचं जेणेकरून गावातले भडकले पाहिजे नाही का. बरोबर जाऊ ना मग. मन सांगतो फोन येलो. थोडा वेळ सध्या थांबा. मी म्हणतो मार्केटला आपण जातो कधी तिथून लावून देऊ मग फोन त्या यायले सनसनीले किंवा सरपंचाले. बस सरपंचाला फोन करा म्हणजे मग ते कसं सगळ्या गावात होऊन जाते. मग यानं खोटी बातमी दिली बा स्वतःचं नाव करून राहिला. संध्याकाळी म्हणजे मग हो त्याची झमकती चांगली आहे. बस ठीक आहे तेवढं काम करा फक्त. मग थोड्या वेळानं करू ना मग 9 वाजता मार्केटला आले घ्या. बस तिथं करून टाकू एक फोन. याला थंडगार करू लागले शिवलेले. आबूजी आहे का घरी. कंदील आबूजी या म्हणलं बाहेर या म्हणलं. कंदील आबूजी यायचं काय आलं म्हणा नाही का. हो चला आपणच बाहेर जा. अंदर बोलावलं तर अजून चहा मांडा हे करा. हो आलो रे बा आलो. काय होतं शिवला काय अचानक सकाळी. हो काय जा ना सोयाबीन पटकन सोंगात मोकळे व्हा. दिवाळी येऊन राहिला जरा परत आता काम राहतं. काय होतं काय म्हणलं. काय करता राजा फासा उलटा पडला ना त्या बातमीचा. तुम्ही बातमी टाकली अंगलट येणे शक्य दिसू राहील ते. हो खादोड्याचा फोन आलता नालायक हो म्हणे स्वतःचे नाव करता म्हणे. असं तसं आता ते 100% गावातनी पिना मारते ते. हो इकून तिकून माहिती गावातनी पोहोचवते. तुम्ही एकटा आता पोहोचवली का काय सांगा. पेपर वाटले का तुम्ही. आता पेपरचं आता वाटणार का कोणी. वाटप केला घरी आलो मी नेमकं. अरे असं काय मग आता पेपर तर वाटाच लागते का नाही. माझं नुकसान काय करू मी ना. पण ते खादोड्यानं फोन केला ना ते म्हणे आता काम काढतो म्हणतोय मी. धमकी दिली त्यानं. तुम्ही खोट्या बातम्या छापता म्हणे लोक. हो माझ्याबरोबर तुमचे काम येते आता. म्हणून म्हणलं जरासं हे निस्तरा लागते बरं. नाही ते देवीदास आणि झाबरू गिबरू हे सगळं गाव हे पा आपल्या विरोधात येईल तर सगळा कार्यक्रम आपला बेंगून जाईल. हो राहिलं सगळं घबाड जागेवर निवडणूक जागेवर सगळं सत्यानाश करा रे का. करायला जाव एकूण होती एकलेकाचं नाही का. हो बरं हे बा हो काही ना काही गोटी फिरवाच लागणार आता. हो नाही तर 100% खादोड्याले कोलीच हातात लागला आता नाही का. हो ती गेम करू शकते आपला.
तेच ना फोनवर तेच म्हणेन ते धडकीच भरवली त्यानं मला आता मग आपण त्याला भरवली त्यानं आपल्याला भरवली म्हणून ते काय म्हणे मी आता तुला उद्या निवडणुकीचं नाव नाही घेशील म्हणे तू एवढी जबर धमकी दिली त्यानं म्हणून काही ना काहीतरी ते गावात पेटोपाटो करते ते लोकांची माती भडकवते. नाही हाय बरोबर तू काहीतरी चालते ती हो 100% हाय सोपा नाही ती बी कारण की ती इतक्या वरे पोहोचला तर काय सोपा आहे का ते हो ती आपल्याला काही ना काही आपली मानगुटी दाबाच्या फिक्रीत आहे हो पण त्याच्या आधी आपल्याला काहीतरी कार्यक्रम करावा लागेल आपला बी हो आपल्याला वरचं पत्तं टाकल्याशिवाय पर्याय नाही आता नाही तर 100% आज काहीतरी ते गावातनी पूर्ण फानं करून आपल्यापर्यंत बिलकुल मोर्चा पाठवते ते देवीदास सनसनी हे ते 100%. म्हणलं मग त्याच्या आधी काहीतरी तुम्ही हो शक्कल लढवा ना आम्हाला लागतं सोयाबीन सोंगाल्या हो सगळं आता तुमच्यावर लोटला आम्ही हो पा काय करायचं दादा हे काहीतरी करावंच लागेल आपल्याला नाही हो त्याशिवाय मार्गच नाही तर 15 दिवसात कशी बी मस्त पार्ट्या गिरट्या निवडणुकीचा माहोल सर म्हणलं फेल कार्यक्रम व्हायचा नाही हे बा शिवलाल तू काय कर 15 मिनिट इथं थांब फक्त हो आता मी काय करतो एक आयडिया करतो हो ते काकडा आरतीची मीटिंग घ्यायची म्हणजे सरपंच म्हणे हो तर म्हणलं उद्यापासून सुरू होणार आहे आपली इथं हो काही ठिकाणी समजा कोजागिरीच्या दुसऱ्या दिवशी सुरू होती आपली इथं धनत्रयोदशीच्या दिवशी होती आता त्याला म्हणतो आपल्याच घरी मीटिंग घेऊ म्हणतो तिथं बरोबर मी विषय रंगवतो हो 15 मिनिटं तुम्ही इथंच थांबा हो नंतर काय होते मी तुम्हाला सांगतो बरोबर हो ठीक आहे आता मी करतो त्याला फोन आणि आपल्या घरी बोलावतो आणि पटपट आपला कार्यक्रम मोकळा करतो हो टेन्शन काही घेऊ नका थांबतो मग आम्ही बबनरावची इथं जरा बरं हो निपटा तुम्ही काय होते तर सांगा आम्हाला ओके. इकडे दिवसराव अरे काय दिवस भाऊ चला ना तिकडे मोठे पाटलाच्या घरी ते काकडा आरतीचं उद्याचं आपल्याला पाहायला लागत ती तुम्हालाच पाहायला गेलतो घराकडे ना ते लखलके काकाने दिला माझा पेपर बसलो वाचत मी हो ते गेले कुठं हे दादा वाट पोरायला द्यायची हो पण काय राजा हो हे बा सांगतो ना लक्ष्मण तुले हो तू म्हणतं काय खोटं नाही राजा हो हे शिवलाल हो निरा लाता खाऊ माणूस आहे राजा हो लयच बेकार माणूस आहे काजा हो कुत्र्याचं शेपूट म्हणतील ते सारखं होत नाही हो त्यातलाच प्रकार आहे. आता ते काय सांगा लागते का जग जे राहते काय केलं आता त्यानं काय सांगता जाऊ द्या तिकडे काय ढंग आहे त्या गोष्टीत मग काय हे जमुऱ्याचं न्याय मिळून द्याला म्हणते कास्तकाराले 2-2 हात केले म्हणते त्या संग शेतकऱ्याच्या फसवणुकीपासून त्याला वाचवलं म्हणते सांगा आता खरी गोष्ट आहे का यानंच तर फसवलं होतं यानंच पैसे दिले ना आता हे जायचं नाव करून राहिला आणि कोण काही दिली यानं टिपारीन काही दिली काय मग तर आलता ते उशिरान पाशिरा काही बोलणं काही आपली बातमी छापते लगायची छापणारी बी काय बोलून राहिले शिवलालचं नाव लागा त्याच्या असं शिवलालनं केलं म्हणून आणि मग तुम्ही काय केलं मग आम्ही बसलो गदे राख काय तर हो हे शिवल्यानं काशा बबण्यानंच केलं सगळं हो ना आता नाही माय पण झाबऱ्याचं टाकायला होतले गो म्हणा कोणा लिहिली बातमी कोण दिली असून कोणी ते कंदील बुडा टाकत असते बातम्या घेतल्या आपलं वार्ताहर आहे गावाचं तर बाकी तर कोणी आता कोणी आलं नव्हतं आपल्या गावात असं माहिती घ्यायला आता शोभलं का ते बुड्याले तडशा म्हणून तडशा म्हणते लोक असे कामं नाही करायला पाहिजे ना एकाच नाव करणं सऱ्याचेच नाव टाकायचे असते काय बिघडलं असतं ते जराशी बातमी मोठी झाली असते अजून शिवलाल टोक ढाण्या वागण हे ते काही गरज नाही लिहायची इतकी हो ना चाललं मोठं लेखाचं पालू पुशा मागून आलं लेखाचं चाललं मोठं दादागिरी करून राहिलं चला आता हो तिकडे मीटिंग घेऊन चालले तो तिकडे ते काकडा आरतीची हो चला मग आता तरी तोंडावरच मनाचं कंदिलेले आता येतेच ना ती मिटिंगली मोठे पाटलाच्या घरी तिथं म्हणून मग त्याला काही मग आता काय सोडतो का त्याला मी हो झापतो मी थांबा तुम्ही हो त्याला बी ते शिवलेले बी हो सांगतो नाही अशी बातमी दिली को म्हणतो जरासं माणुसकीत राहणार अशानं साथ नाही द्यायला यायले अजिबात बा कोणत्याच्या साथ द्यायला पुरत नाही हो निवडणुकीत उभं राहून राहिलं म्हणतील ते अजिबात त्याला साथच देऊ नका यावेळेस ना ते आता आपल्या खादळ उभं राहायचं तर म्हणलं असं ते आल्यापेक्षा हे बरं पण हे त्यातलंच आहे ना दोघे सारखेच आहे दोघे पडलेत पुरते मला तेच वाटते ना आपल्याला वाटतं सुधरण काय तर सुधरते कुठे गेलं तर हायच याचं राजा कायच्या ते टाका जाऊ दे तिकडे कंदील बुड्याचा काय म्हणते पाहतो आता अरे कंदील बाबूजी या ना म्हणलं मोठे पाटलाची इथं आम्ही निघालो म्हटलं हो ना माझ्या डोकं काम नको राहिलं हे पाय कायच करा राजा हे पा दिवस निघाला की तसा असा बा तुम्ही असं करा मा घरी या मी आता मोठ्या पाटलाला फोन केला हो सगळेजण आपल्याच घरी या म्हणला हो या इथेच बसू आपल्या घरी या आता मोठे पाटलाला त्यानंच केला म्हणते तिकडे या मग त्याच्या घरी बरं ठीक आहे येतो मग तुमच्या घरी येतो चला तिकडे चला बा दिवस चल ते पेपर दे ठेवून चला तर सरपंच संघ यायलाच पुरत नाही हो ना कोणाचं मध्ये रापटच टाका तिथं कोणी मध्ये हेच झालं कोणी मध्ये नालीच बुजली नसतं तापच आहे आता लवकर आता मला झालं की धाब्यावर तिकडे हो ना दिवाळीची तयारी करून नाही तिकडे आता काय मामा किती काम आहेत अरे चला हो सरपंच चला ते भेटून घ्या ते लवकर चला ते कंदिलाबाजी इथं चला आले वाटते नाही का बस येऊ राहिले आता हे हो चला आपल्याला एक पात्री नाटक सादर करावं लागते आता तर काम जेवण हो चला लागा कामी बरोबर म्हणजे अशी गडबड असते करायच्या लोकांची खेटलं खाल्ला होता का म्हणजे तुम्ही तुम्हाला सांगितलं ना बातमीचा पहिला पॅरेग्राफ कुठे गेला त्यातला पहिला पॅरेग्राफच नाही त्याची ते बा जे झाबरू गोंडा आणि देवीदास सनसने यांच्या नेतृत्वामध्ये मोहीम राबवण्यात आली आणि चमुराने पटक पकडण्यात आले त्यानंतर मग शिवलालचं पुढचं घासाचं होतं तो झालं का ते पहिला पॅरेग्राफ गायब करून टाकला काय गडबड झाली म्हणून यायची आता हो ना काय तपला बुडा
हो ना तेही बरोबर आहे ना. ते का आम्ही का चुकलं म्हणून राहिलो का तुम्हाला? पण पहिला पॅरेग्राफ तुम्ही गायब केला ना. हो जे महत्वाचं होता ते. मग ते झाबरू गोना ते देवदास संस्थाने मला मारणार नाही का मग? त्याही नसतं खास म्हणजे याच्यातनी त्याची भूमिका आहे आणि ते त्या माणसाचं नाव नाही त्याच्यातनी. तुम्हाला ते शिवलाल टोळगोतेचं म्या लिहून दिलं ते बरोबर आहे, ते नाही चुकलं. पण त्याला कसं आहे ते पैशासाठी बा आता म्हणजे पैसे नाही निवडणूक लढवायचे म्हणून त्याला बा थोडंसं म्हणजे प्रमोट करायचं होतं मला. म्हणून ते खाली त्याचा मायना टाकला. पण तुम्ही पहिला गमावला ना. हो ना. पण आता काही अर्थ नाही ना. आता बातमी टाकून उद्या टाकून काही अर्थ आहे का त्याचा दुरुस्त करू? राहू दे आता टाकू नका बा. मग काय आता बोलणे खा लागत मला. काय करणार आहे आता? माणसाची चुकी झाली. हो ना. बरोबर छापत जा बा तुम्ही. पूर्ण मॅटर पुरा छापत जा तुम्ही. हो ना. अर्धवट राजा गमावला म्हणता भुललं म्हणता तिथं. असं असते का पॅरेग्राफ भुलला पहिला? ठेवा आता फोन. डॉक्टर नका खूप माय राजा. आता क्रॅक झालं माय. काय झालं कंदिला म्हणजे काय तर कलकल काय झालं म्हणलं? कोणाला फोनवर बोलून राहिले तुम्ही? ते काय सांगता काय करता? हेच राजा सरा धिंगाणा वाजला. चला चला म्हणलं अंदर चला बसा म्हणलं. पाणी गिनी प्या आता. मला पाणी प्या लागते पहिले आता. माझ्या दम छाटून आला आता. चला चला. सांगा आता सांगा. पाणी घेतलं ना? तेच म्हणलं काय झालं काय नेमकं? काय झालं पहा ना हे पेपरची बातमी. देवदास हे आता कालची बातमी आहे त्या जम्बुद्याची. मी आणलं बा आपलं कसं झाबरून मस्त काम केलं टाकून द्या. मी राजा रात्री टाकली. हो या पुढच्यानं जे प्रिंटिंगवाला आहे का नाही त्यानं पहिला पॅरेग्राफ राजा गायबच केला. जे कामाचं आहे ती. देवदासचं नाव नाही, झाबरूचं नाही, आमचे नाव नाही, कोणाचेच नाव नाही. त्या शिवलालचं जे खालचा मॅटर टाकला होता म्या ते लेखानं मस्त छापला. हो ते पुरा आला एक पुरी. अरे बाबा हिंगा तेच तर विषय झाला आता. लक्ष्मी म्हणून आम्ही आता ते देवीदास पेपर वाचून राहिला होता. हो बा याच्यात कोणाचेच नाव नाही, शिवलालचं झालं. हो ते असं झालं ते नाही. हो पा आता अशा गडबडी होते का? कामाचं राहते आणि बिनकामाचं शिल्लक येते. हो ना ती आता कसं शिवलालचं टाकतच नव्हतं आपण. पण कसं आहे त्यावर नाही पैसा. निवडणुकीची इच्छा आहे उभी राहायची. मी आलं बा कसं बी थोडंसं हो वातावरण निर्मिती होऊन जाते बा म्हणून खाली त्याचंही टाकलं. हो पण ते आता आलं का उलटच झालं ते. जाऊ द्या ना. टाकलं होतं ना तुम्ही. मग काय नसते होते एखादी मिस्टेक. एखादी ओढ भुलून जाते. जाऊ दे काही विषय नाही त्याचं. नावाचं काही नाही आपल्याला. काम झालं ना. जाऊ दे तिकडे. चला आता ते काय काकडा आरतीचं काय करता उद्याचं? मग कसं करायचं? सुरुवात कुठून करता कसं करता? आता दरवर्षीप्रमाणे जसं आपलं असते तसं समजा मंदिरातून काढायची. हो पण लोकांना कसं उठवा लागते बा. हो लोक कशी म्हणजे येत नाही तर लय लोक ऐलीपणा करून राहिले. सकाळी उठतच नाही ना. मी तर म्हणतोय बा आम्ही नाही आले कोणीतरी 3 जण जातो. डॅनी आबाजी मी हा मोठा आहे. हो मोठे पाटील आहे. हो तुम्हाला ज्याला असत्याने या नाही तर नाही येत नको येऊ. काय करावं लागते? आपण का जबरदस्ती आहे का? पण तरी बी कसं सगळ्याला एक आवाज देत जाय. हो काही विषय नाही. नाश्ता पाण्याचं प्रत्येक ठिकाणी समजा आयोजन करा पण म्हणजे कसं लोक जास्त येतील असं मला वाटते बा. नाश्त्याचं भलं पडते. हो ना. पण नाश्ता आता करते ना लोक. आता तर तयार सुरू झाल्या आता. अजून पोहे भाजायचे लोकांचे. मग आता तर कोटे काटे सारवणं हे ते बाकीचे कामं सुरू आहेत आता. अजून तर खरेदी राहिलं हे राहिलं होते ना आता 2-3 दिवसानंतर. मग फराळ आहे का सगळीकडे? लाडू हे अनारसे पुऱ्या हे ते. हो त्याचं काय टेन्शन आहे. तुम्ही लोक लोड घेत जाऊ त्याचा. हो तुमच्या घरी एखाद्या दिवशी ठेव जा. हो ना करू ना आपल्या घरी करू. पण नियोजन करा म्हणजे सगळ्याच्या घरी एक दिवस ते ठेवलं म्हणजे कसं काकडा आरतीत लोक भरगती येतील. म्हणलं आपलं ढोल भजन घ्यायचं. हो झांजा गिजा हे ते सगळं आता सामान देत असते मंदिरातलं काढून घेतो आणि आपलं उद्यापासून सुरू करून टाकू. मग हो बिलकुल काढून ठेवतो मी ते सगळं. हो ओके बिलकुल. चला मग आता चहाचं सांगतो मी तिले. हो बसा जरा आपण. हो म्हणजे कसं नियोजन करून टाकू. मग कोणाचा दिवस कोणता आहे तिथं तेवढं सुन जाते मग चहा होईल का? हो सांगतो मी तिले. हो ते जरा गडबडीत आहे. ते काय कोटा सारवा लागते मी ती इकडलं आलोच मी सांगून. 1 मिनिट. काय म्हणते घनश्याम भाऊ जी 22 तासवाले? हॅलो बोला ना घनश्याम भाऊ. काय होता विषय? सरपंच साहेब अभिनंदन म्हणलं. हो कसं गावाचं बी आणि शिवलाल भुटोही गोट्याचं बी ते कसं आता बातमी वाचली आणि म्हटलं बा चला आपल्या मीडियावर कसं आपलं जी 22 तासवर तिला प्रकाशित करावं. हो म्हणून म्हणलं संध्याकाळी रात्रीचा कार्यक्रम घ्यायचा आहे आपल्याला. हो काही 2-3 सदन व्यक्ती समजा मोठमोठे व्यक्ती येणार आहेत मान्यवर. हो तर म्हणलं शिवलाल भाऊला तेवढं टच कर जा. त्याचा फोन नाही लागून राहिला. हो म्हणून म्हटलं म्हणजे गावातले लोक हे ते जमा करून थोडंसं आपण कार्यक्रम घेऊन घेऊ. मीडियावर दाखवून देऊ. हो या तुम्ही तसं काही विषय नाही. पण ते सत्कार झाबरू गोंडा देवदास सनसने आणि शिवलाल भाऊ हो तिघाचा करा म्हटलं. हो कारण की ते काय झालं ते बातमीतनी पहिला पॅरेग्राफ भुललेत ते प्रिंटिंगवाले. हो आत्ताच ते विषय झाला आणि इथं वार्ताहर आमचे कंदील आबाजी इथंच बसलेले आहे. हो तर ते म्हणलं सत्कार त्याईले कोणाले सांगायचे मान्यवर येत असन त्याईले. हो तिघाचा करा म्हणा. हो विशेष झाबरू गोंडाचा. अच्छा म्हणजे पॅरेग्राफ भुलला का? असं काही लोकांचे नाव आले नाही का त्याच्यात? ना ते प्रिंटिंगच्यानं झाला ना प्रॉब्लेम. असं झालं ना त्या. हो आता येते ते सगळ्याचंच नाव डबल बातमी टाकणार आहे म्हणते ते. हो काही वांधा नाही. तर आता बातमी आली की मग हो तुम्ही आज या नाही तर मग बातमी आल्यावर या तुमच्या हिशोबानं. करता खादोडे साहेब. हो ते तर म्हणजे हुकलं म्हणते ते. आता डबल बातमी येते म्हणते कॅन्सल मारू का? बरं. अरे हो मी काय म्हणतो सरपंच साहेब राहू दे मग आता आजचं राहू देऊ. हो नंतर आपण ती बातमी पूर्ण आली समजा की नंतरच करून टाकू. हो ते कसं अर्धवट होईल ना ते. हो मी डबल फोन करीन तुम्हाला. हो काही हरकत नाही. हो ठेवतो मग. आता येतो म्हणे आता येते नाही म्हणते बच्चा बा. हो बरं जाऊ दे याच सण या नाही तर नको येऊ. हो ते सत्काराचं काही आम्हाला गरज नाही. हो झाला नाही झाला तर द्या तिकडे ते. हो ठेवा फोन आणि या तुम्ही काही याचं ते. हो ठेवा.
सांगा आहे नाही का शिवला टोकडी योग आता सांगा बातमी हुकली म्हणते त्याचाच पॅराग्राफ हुकला म्हणते त्या झाबरू गोंडाचा द्यायचा हा सत्कार करायचा असं तिघाचा करा म्हणते या म्हणते मग हा हो सांगा किती घोड झाला अजून तर ज्या मॅ म्हणलं आज आता गेम करतो याचा मी पण यानं पलटी मारलीच का ना हो ना हे कंदील बुड्यानं काय हुकलं वाटते नाही असं असं आता खरं काय आणि खोटं काय आता नाही का आता काय झालं काय नाही पण फायदा दिला का त्याचाच झाला कोणाला का आता पहा बरं आता पाहू नाही पहा दिवाळी होऊ द्या दिवाळी झाली की याचा कार्यक्रमच करा तुम्ही आता पुन्हा पण आजचा दिवस गेला ना वाया पुन्हा मस्त तावडी चालता रे ते पलटी मारले का ना या वार्ताहरानं घोर केला रे सगळं हुकलं काम आता जाऊ द्या 2-4 दिवस आता दिवाळीची होऊ द्या हो ते एपिसोड चालवा लागेल नंतर याचा कार्यक्रम करतोच मी बाकी हो सोडत नाही येले हो टोयगोड्याचं काम काढतो मी बाकी हो एक फोन लावतो त्याला टच करून देतो म्हणजे आमचा सत्कार घेऊन राहिले होते नाही हो सांगा आता जर सत्कार घेतला असता तर हे सनसनी किती भडकला असता मावरा हो सांगा बरं किती आपण आली असती बाबा सगळं खादोडीचा हात होता याच्यातनी मग काय मागून कुजबूज करेना मग घनश्यामनं फोन केला म्हणजे सत्कार करायचा म्हणजे त्याचा जरी म्हणजे झाबरूचा कर लागते पण सनसनीचा कर लागते मग राहू द्या म्हणे हो त्याला वाटलं काही मेळ हुकला आपला हो नाही तर 100% हो या देवीदासच्या इकून आपल्याला मार खाल्ला आला असता यानं म्हणून तर मला वाटते खादोळे काहीतरी करतेस हो त्याचं नाटकच होतं हे हो पण तुम्ही बरोबर पलटी मारली हो वाचलो आम्ही हो नाही तर काही खरं नव्हतं आज डाऊट बरोबर निघाला त्याचाच फोन आहे म्हणलं पाहतो काय म्हणते तो बोला खादोडे बस कर रे पलट्या मारणं कमी करतो जराशा हा ते कंदील बुडा तू हा नालायक कोणाचे हो थांबा जराशा हो तुम्ही हे बा दिवाळीची होऊ द्या जरा 2-4 एपिसोड होऊ द्या माया मागं थोडंसं मार्केटिंगची गडबड आहे हो तुमचा कार्यक्रम करतो मी बाकी हो बस आता तुम्ही आता नाही सुटसान यावेळेस हा हो लय झाला आता आज वाचले तुम्ही पण आता डबल नाही वाचसान तुम्ही ते सोडणं तुझ्यासारखी 10 खादोडे खिशात घेऊन हिंडतो म्हणलं मी हो तू काय सांगून राहिला हा कसा केला गेम हा आम्हाला आमचा सत्कार घेऊन मार खाल्ला आला असता का आता चल म्हणलं निपट आता हो आम्हाला दिवाळी सुकान खाऊ दे तूही काय हो ठेव फोन ठेव हो आता 4-5 दिवसानं हो काय करतो पाय तुसले का बस पायच ना तू आता 1-2 तुकडेच करतो आता मी हो ठेव आता आजचा विषय इथं समाप्त करतो बाकी पाहू आता 4-5 दिवसानं ओके ठीक आहे आता भेटू आता नवीन विषयाचं उद्या काय करून राहिला रे हा काय शिकव ना मले गाडी गिडी शिकता घ्या ना मग चाबी बसा लावा चाबीला मारा किक ते नको शिकू मले केक कशी मारा लागते आणि गेअर कोणता टाका लागते ते येते मला सगळं मग आता सरच ते येते तुम्हाला मग गायला म्हणून राहिले गाडी शिकवा लागते अरे मी म्हणतो गाडी वरून कशी उडते ते सांग म्हणलं हो ते म्हणून राहिलो मी तुले राहू द्या बा चांगला मोडसा शेवटचे दिवस खराब करणं राहू द्या उतरा अरे जा नातून आबाजी मनावर हातच जोडाय बरं आहे बा जाबर मी काय म्हणतो हो जाय बरं ते नलूल घेऊन ये बरं आता हो आहे तो आता कसं आहे 8-15 दिवस हा दिवाळीच्या ना आता सुट्ट्या लागल्या म्हणजे तिले खोलीवर जाय घेऊन येते बरं तिचा फोन आला का बरं ठीक आहे जातो ना मग हो काही हरकत नाही 9 वाजता चालला जातो